नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SVC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण मेजरमेंटवर काही क्वेश्चन बघत होतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक गोष्टी बघितल्या आणि या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन बघतोय। पण त्या अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या ॲपवर स्कॉलरशिपसाठी आणि नवोदयसाठी लाईव्ह क्लासेस सुरू केलेले आहेत। तुम्हाला जर हे लाईव्ह क्लासेस जॉईन करायचे असतील तर पटकन आम्हाला व्हॉट्सअप करा। कुठे करायचा व्हॉट्सअप तुम्हाला मी सांगतोच, पण बघा तुम्हाला स्कॉलरशिपच्या नवोदयच्या क्लासमध्ये डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत। प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत। सोप्या भाषेमध्ये आपण समजून सांगणार आहे। प्रत्येक वीकला तुमची टेस्ट असणार आहे आणि तुमचं डाऊट सुद्धा इथं क्लिअर केले जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला फ्री आहेत, त्याच्यामुळे लवकर तुम्ही जॉईन करा। काय करायचं आहे, तुम्हाला या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे ताबडतोब ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी, किंवा प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाउनलोड करायचं आहे SVC क्लासेस टेक। ठीक आहे, प्ले स्टोअरवर जा आणि SVC क्लासेस टेक सर्च करा, ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला आमचा कोर्स दिसेल। चला तर सुरुवात करूया। तर बघा, या गोष्टी आपण बघितल्या होत्या आणि हा क्वेश्चन मी तुम्हाला समजून सांगितला होता। हा क्वेश्चन ॲज अ होमवर्क दिला होता। ठीक आहे, तर बघूया आपण हा क्वेश्चन कसा सोडवायचा ते। तर बघा काय क्वेश्चन, हाऊ विल यू राईट 12 मीटर 3 mm इन डेसिमल फॉर्म। आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, 12 मीटर अँड 3 mm याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे। डेसिमल फॉर्म म्हणजे काय आहे, पॉईंटच्या फॉर्ममध्ये। आपण तुम्ही बघितलं असेल ना, 0. समथिंग, 0.112, 0.325 हे जे असतं याला आपण काय म्हणतो, याला आपण डेसिमल फॉर्म म्हणतो। तर अशा फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचं आहे। कसं लिहिता येईल तर बघा, सर्वात अगोदर लक्षात घ्या, आन्सर तुम्ही काय करा, ऑप्शन बघा। ऑप्शनमध्ये बघा सगळ्यांचं जे युनिट आहे ते मीटर आहे। मीटर 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 म्हणजे काय करायचं, त्याला मीटरमध्ये आपल्याला लिहायचं आहे। मग तुम्हाला माहीत आहे की 12 मीटरला तर आपण 12 मीटरच म्हणणार, बरोबर आहे ना। दुसरं काय म्हणणार आहे का, आपल्याला आन्सर मीटरमध्ये पाहिजे, मग 12 मीटरचं 12 मीटरच राहणार। फक्त या 3 mm ला काय करायचं, तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे। 3 mm ला मीटरमध्ये। तर आता बेसिक समजून घ्या। तुम्हाला माहीत आहे की 10 mm इज इक्वल टू 1 सेंटीमीटर। हे तुम्हाला माहीत आहे ना, 10 mm इज इक्वल टू 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm चा 1 सेंटीमीटर होतो, राईट। फॉर एक्झाम्पल आता बघा, आपण जर इथं 100 सेंटीमीटर केलं तर काय होईल रे, 100 सेंटीमीटर जर आपण केलं तर हे तुमचं होत असतं 1 मीटर, बरोबर आहे। 100 सेंटीमीटरचा काय होतो, 1 मीटर होतो। मग 100 सेंटीमीटर म्हणजे किती, बरोबर आहे। एका सेंटीमीटरमध्ये 10 mm, तर 100 सेंटीमीटरमध्ये किती, तर 1000 mm म्हणजे आपण 1000 mm इक्वल टू 1 मीटर होतं। पॉईंट महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करून घ्या। 1000 mm इज इक्वल टू 1 मीटर, हे समजले, एवढं लक्षात आलं आहे। मग हेच करायचं आपल्याला, ह्या 3 mm ला काय करायचं आहे, मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे। तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की 1 मीटरमध्ये किती mm असतात, तर 1000 याला डिवाईड करा। डिवाईड केलं तर हे तुमचं 0.003 येतं। कसं डिवाईड करायचं आहे तुम्हाला माहीत आहे, नसेल समजलं तर माझे अगोदरचे व्हिडिओ बघा। ठीक आहे, हे तुमचं येतं, राईट। हे झालं तुमचं मीटरमध्ये। मग हे मीटर आणि हे 12 मीटर त्याच्यामध्ये ॲड करा म्हणजे 12.003 तुमचं आन्सर येतं, म्हणजे ऑप्शन 2 विल बी राईट। तर बघा किती सोप्या प्रकारे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। हे मी जरा फास्ट घेतो आहे, तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर एकदम बेसिकपासून आपण त्याच्यामध्ये या गोष्टी शिकणार आहे। समोरचा प्रश्न घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्हाला काही वेळ पण देतो मी सोडवण्यासाठी, प्रयत्न करा। नाही आला तर मी तुम्हाला समजून सांगतोच। तर बघा, अ रिक्षा कवर्स 30 किलोमीटर इन 1 hour, हाऊ फार इट विल ट्रॅव्हल इन 3/4 ऑफ ॲन आवर ॲट ॲन सेम स्पीड। बघा आता इथं काय बघा, जो रिक्षा आहे हा 30 किलोमीटर डिस्टन्स कवर करतो 1 आवरमध्ये, म्हणजे आपण म्हणू शकतो की 30 किलोमीटर जे डिस्टन्स आहे तो कवर करतोय
60 मिनिटमध्ये, राईट. जो काय रिक्षा आहे तो 30 किलोमीटर डिस्टन्स कवर करतो इन 60 मिनिट. आलं लक्षात. 1 आवर म्हणजे 60 मिनिट. नंतर आपल्याला सांगितलं की हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन अ 3 क्वार्टर. आता 3 क्वार्टर म्हणजे किती? 1 क्वार्टर मीन्स काय? तुम्हाला क्वार्टर माहीत आहे. क्वार्टर मीन्स काय आहे की 4th पार्ट, राईट. सो या आरचा, राईट, म्हणजे एका घंट्याचा 3 क्वार्टर म्हणजे काय? 3 पार्ट मीन्स 45 मिनिट, राईट. मग आता बघा इथं काय करायचं? ऑब्लिगेशन मेथड यूज करायची. 30 किलोमीटर तो रिक्षा जातो इन 60 मिनिट्स, राईट. समजले. मग आपल्याला सांगायचं आहे 3 क्वार्टरमध्ये, म्हणजे हे तुमचे मिनिट्स आहेत. लक्षात घ्या, हे तुमचे मिनिट्स आहेत, हे तुमचं डिस्टन्स आहे किलोमीटरमध्ये. मग बघा 30 किलोमीटर तो रिक्षा जातो 60 मिनिट्समध्ये. आपल्याला सांगायचं आहे की 45 मिनिट्समध्ये तो रिक्षा किती जाणार, तो डिस्टन्स इथं लिहायचं आहे. झाले. आता करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे येणार तुमचं 30 × 45 अपॉन 60. आता काय करायचं? तुम्ही आता डिवाईड करा. बघा 31चा 30, 32चा 62 येतं, म्हणजे आलं तुमचं 45 अपॉन 2. ओके, मग 45 अपॉन 2 याला तुम्ही काय करा? डिवाईड करा. तर हे तर तुमचं 22.5. ओके, आता 22.5 हे काय आहे रे? हे काय आलं तुमचं? हे आलं तुमचं किलोमीटरमध्ये, बरोबर आहे ना. म्हणजे 22 किलोमीटर आणि हे अर्धा किलोमीटर, म्हणजे झालं तुमचं 22.5 किलोमीटर. मग तुमचं इथं बघा युनिटमध्ये बघा, हे सगळ्यांचं मीटरमध्ये आहे, बरोबर ना. याला पण काय करावं लागेल? तुम्हाला मीटरमध्ये करावं लागेल. म्हणजे याला 1000ने तुम्ही मल्टिप्लाय करा. तर हे येतं तुमचं हे 2 हा 5 हा 0 म्हणजे येतं 22,500 मीटर. सो ऑप्शन 3 विल बी राईट. बघा किती सिम्पल क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, प्रयत्न करा. आता याच्यामध्ये बघा काय आहे? इफ देअर आर इन ऑल 1002 trees on the both side of a road at an distance of 12 meter each, what is the length of the road. म्हणजे इथं काय सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला की जे रोड आहे, रोडच्या दोन्ही साईडला 1002 ट्रीज काय प्लांट केलेले आहेत. म्हणजे बघा हा तुमचा रोड आहे. आता बघा रोडच्या दोन्ही साईडला काय आहेत? ट्रीज आहेत, राईट. तर बघा रोडच्या दोन्ही साईडला किती आहेत? 1002. याचा अर्थ काय आहे की 501 या साईडला आहेत आणि 501 या साईडला आहेत, म्हणजे अर्धे अर्धे, बरोबर ना. दोन्ही साईडला 1002 आहेत मीन्स 501 या साईडला आणि 501 या साईडला, राईट. फॉर एक्झाम्पल हे तुमचा फर्स्ट ट्री आहे, ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? या रोडची लेंथ मेजर करायची आहे, राईट. मग कुठलीही करा तुम्ही, ह्या साईडची केली तरी चालते किंवा या साईडची केली तरी चालते, राईट. म्हणजे तुमचा सेकंड ट्री, थर्ड, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th असे तुमची इथं काय आहेत? 501 ट्रीज आहेत एका साईडला. मग ज्यावेळेस आपण डिस्टन्स मेजर करतो त्यावेळेस काय करतो रे? त्यावेळेस आपण इथून इथं हे असं डिस्टन्स मेजर करतो, राईट. म्हणजे हे स्टार्टिंगचा ट्री जो आहे तो आपल्याला घ्यायची गरज नाही. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? म्हणजे टोटल मग ट्रीज किती झाले? या फर्स्ट ट्रीला जर आपण सोडलं तर टोटल ट्रीज किती झाले एका साईडला? तरी तुमचे 500, राईट. आणि एक ट्री आणि जे दुसरा ट्री आहे या दोघांमध्ये डिस्टन्स आहे 12 मीटर. तर दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. दॅट विल बी 0 0 12 5 60. तर हे तुमचं 6000 मीटर येतं आणि 6000 मीटर मीन्स 6 किलोमीटर. ओके, सो ऑप्शन 2 विल बी राईट. सिम्पल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन ॲज अ होमवर्क मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यांनी हा क्वेश्चन ट्राय करा. ओके, एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे. याचा ॲन्सर काय येईल मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. चला तर थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.